माझे नाव नताशा आहे. मी अतिशय गरीब कुटुंबातील मुलगी आहे. मी नोकरीसाठी एका कंपनीच्या बाहेर उभा होते. माझी अवस्था इतकी वाईट झाली होती की माझ्या पायातील चप्पल पण तुटली होती आणि मी घातलेले कपडेही फाटले होते. माझ्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. मी सतत देवाकडे प्रार्थना करत होते की आज मी या कंपनीच्या साहेबासोबत बोलून माझी समस्या सोडवावी. त्यांनी मला या कंपनीत नोकरी द्यावी. मी बराच वेळ साहेबांची वाट पाहत होते आणि मग माझी अवस्था पाहून तिथल्या गार्डने मला तिथून हकलवण्याचा खूप प्रयत्न केला. तो मला सांगत होता की तू इथून निघून जा. तू बहुधा साहेबांकडे भीक मागायला इथे उभा आहेस. पण तुला माहीत नाही की साहेबांना या गोष्टीचा खूप राग येतो. साहेब भीक मागणाऱ्यांना समोर उभे राहू देत नाहीत. ऑफिसचे काही काम असेल तर त्यांच्याशी साहेब बोलतात, पण त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून मी तिथेच उभा राहिले. मला विश्वास होता की ते साहेब तिथे येतील, म्हणून जेव्हा मी त्यांना मदतीसाठी आव्हान केले तेव्हा ते मला शिव्या देऊ लागले. तेवढ्यात तिथे एक मोठी गाडी येऊन थांबली आणि गार्ड माझ्या आधी तिथे पोहोचला. गार्डने त्या गाडीचा दरवाजा उघडला तेव्हा तो गार्ड मला रागाने पाहत म्हणू लागला, तू इथून निघून जा, नाहीतर साहेब तुला रागवतील. पण मी त्या गार्डकडे दुर्लक्ष केलं आणि त्या साहेबांकडे जाऊन मी विनंती केली आणि म्हणाले, मी खूप गरीब घरातील मुलगी आहे. मला पैशांची नितांत गरज आहे. तुम्ही मला तुमच्या कंपनीत कामावर घ्या. तुम्ही मला जे काम सांगाल ते काम मी करेन. साहेबांनी माझ्याकडे डोक्यापासून ते पायापर्यंत काळजीपूर्वक पाहिलं. त्यांची नजर अशी होती की मी पूर्णपणे घाबरले होते. पण मग माझ्या आश्चर्याला पारावार उरला नाही. जेव्हा त्यांनी मला विचारले, तुझे शिक्षण किती आहे, तेव्हा मी सांगायला सुरुवात केली, मी 12वीत नापास झाले आहे. मी असे सांगितल्यावर तो साहेब गप्प झाला. मग तो म्हणाला, ठीक आहे, असं असूनही मी तुला इथे कामावर घेत आहे आणि तुला इथे कामही शिकवले जाईल. पण माझी एक अट आहे. त्याचं पहिलं विधान ऐकून मला खूप आनंद झाला होता, परंतु त्याचं पुढचं विधान ऐकून मी त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागले. माझी अवस्था वाईट झाली होती. तो म्हणू लागला की तुला एकदा माझी आज्ञा पाळावी लागेल. मी तुला जे काही करायला सांगेल ते तुला गप्प करावेच लागेल. असे म्हणत त्याने माझ्या पगारातील अर्धा पगार माझ्याकडे सोपवला. तेव्हा त्याने मला सांगितले की तू तुझ्या गरजा या पैशाने पूर्ण करू शकशील आणि तुझे राहणीमान पण सुधारेल. त्यांचे बोलणे ऐकून मला लाज वाटली. मग त्यांनी मला सांगितले, उद्यापासून तू कामावर ये. मी आनंदाने माझ्या घरी आले. जेव्हा मी घरी आले आणि आईला हा प्रकार सांगितला तेव्हा तिचाही आपल्या कानांवर विश्वास बसेना. जेव्हापासून बाबा आम्हाला सोडून गेले तेव्हापासून असे वाटू लागले की या जगात समस्या फक्त आम्हा दोघींसाठीच उरल्या आहेत. आम्ही दोघीही खूप दुःखी आणि गरीब झालो. आमच्या गरजांबद्दल आम्हाला कोणीही विचारले नाही. आमच्या नातेवाईकांनीही आमच्याकडे पाहिलं नाही. आम्ही अस्पृश्य असल्यासारखा आमच्याकडे त्यांनी पाठ फिरवली. या पैशातून मी माझ्यासाठी 2-3 जोडे कपडे खरेदी केले, कारण त्याशिवाय मला माझ्या ऑफिसला जाता येत नव्हते. मी काही घरगुती सामानही घेतले होते. हे पाहून माझ्या आईला खूप आनंद झाला. ती म्हणू लागली की देवाची इच्छा असेल तर आपली परिस्थिती पुन्हा चांगली होईल. आई म्हणाली, पण नताशा, मला वाटतं की मी पटकन तुझे हात पिवळे करावेत. उद्या मला काही झाले तर तू या जगात एकटी पडशील आणि जग हे कसं आहे तुलाही माहिती आहे. तुला एकटं पाहून या जगातले लोक तुझे लचके तोडतील. मी माझ्या आईचा हात धरला आणि तिचे सांत्वन करून म्हणाले, आई, लग्न करून काही साध्य होणार नाही. जर देवाची इच्छा असेल तर सर्व काही ठीक होईल. आई, तू माझा आनंद तुझ्या डोळ्यांनी पाहशील. माझे बोलणे ऐकून आई हसली. दुसऱ्या दिवसापासून मी ऑफिसला जायला लागले. हे काम खूप अवघड होते आणि माझे फारसे शिक्षणही नव्हते. त्यामुळे मला हे काम समजायला अवघड जात होते. पण मी हे काम पूर्ण लक्ष देऊन शिकत होते. मला हे काम शिकवण्याची जबाबदारी सरांनी प्रतीक सरांवर टाकली होती. प्रतीक सर खूप छान होते. त्यांनी मला खूप छान समजावून सांगितले. पण मला एक गोष्ट समजली नाही. इथे काम करणाऱ्या मुली माझ्याकडे बघून विचित्रपणे हसायच्या आणि कित्येकदा माझ्याकडे बघून एकमेकींकडे विचित्र हातवारे करायच्या. त्या माझ्याकडे पाहून मला प्रश्न विचारत होत्या. मी साहेबांच्या खोलीतून परत यायचे तेव्हा त्या मुली माझ्याकडे पाहून हसायच्या आणि म्हणायच्या की तू इथे येऊन खूप दिवस झाले. आजपर्यंत साहेब तुला कुठेही घेऊन गेले नाहीत. ही मोठी गोष्ट आहे. त्या मुलींचे बोलणे ऐकून मला खूप विचित्र वाटले. का सर मला कुठेतरी घेऊन कशाला जातील? या मुलींची विचारसरणी किती घाणेरडी आहे.
इतरांबद्दल त्या कशा बोलायच्या याचे मला वाईट वाटायचे. मी इथे 2 महिने झालं काम करत होते. या 2 महिन्यात ना साहेबांनी डोळे वरती करून माझ्याकडे पाहिले, ना ते असे काही माझ्याशी बोलले. त्याशिवाय मला त्यांच्याबद्दल काही चुकीचे वाटले नाही. मला वाटायचे की सर खूप छान आहेत, ज्यांनी माझ्यासारख्या असहाय्य मुलीला अशा परिस्थितीत साथ दिली होती आणि मला कामावर ठेवले होते. पण या मुलींच्या बोलण्याने मला त्रास आणि दुःखात अडकवले होते. माझ्यापेक्षा जास्त शिक्षण आणि कर्तृत्व असलेल्या मुली असताना साहेबांनी माझ्यासारख्या साध्या मुलीला कामावर का ठेवले, असे 100 प्रकारचे प्रश्न माझ्या आईला त्रास देत होते. माझ्या आईच्या मनात सतत हाच विचार घुमत होता. आता तिच्याही मनातून हे सर्व वाईट विचार निघून गेले होते. मी ऑफिसमध्ये काम करत होते. आज सर ऑफिसला आले नाही. काही महत्त्वाच्या कामामुळे आज सर कार्यालयात येणार नसल्याचे त्यांच्या सचिवाने सर्वांना सांगितले आणि बाकीचे कर्मचारीही संध्याकाळी लवकर आपापल्या घरी निघून गेले. मी पण घरी जायला निघाले होते. तेव्हाच मला साहेबांच्या नंबरवरून फोन आला आणि ते मला लगेच त्यांच्या घरी यायला सांगू लागले. माझ्या बायकोची तब्येत ठीक नाही आणि आज मला तुझी गरज आहे, असे त्यांनी मला फोनवर सांगितले. साहेब म्हणाले, नताशा, तुला आठवतंय का, मी तुला सांगितले होते की ज्या दिवशी मला तुझी गरज असेल त्या दिवशी तुला माझी आज्ञा पाळावी लागेल. ते ऐकून मी साहेबांना म्हणाले की मी लगेच तुमच्या घरी येते आणि मग मी आईला फोन करून सांगितले की मी आज कामामुळे साहेबांच्या घरी जात आहे. मी लवकरच घरी परत येईल. मग मी साहेबांच्या घरी गेले तर साहेब त्यांच्या हॉलमध्ये चक्रा मारत होते. मला पाहून ते उत्सुकतेने माझ्या दिशेने आले. मग मला ते सांगू लागले की मी तुला एकदा सांगितले होते की तुला मला मदत करशील आणि तू मला हे वचनही दिले होते. मी मान हलवून उत्तर दिले की मला ती गोष्ट अजूनही आठवते आणि तुम्ही जे काही बोलाल ते मी ऐकायला तयार आहे. मग ते विचित्रपणे हसले आणि म्हणाले, नताशा, तू माझ्याबरोबर माझ्या रूममध्ये चल. त्यांच्या तोंडातून हे शब्द ऐकून मी घाबरले. आता ऑफिसमधील सर्व मुलींचे शब्द माझ्या कानात घुमत होते. त्यांनी मला साहेबांबद्दल काय सांगितले होते, त्यांनी मला आजपर्यंत कुठेही का नेले नाही, याचा अर्थ असा की सरांची त्यांच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या मुलींवर वाईट नजर होती. तेव्हा त्या मुलींनी मला हे सांगितले. मी सरांना सांगितले की मी तशी मुलगी नाही, मी हे काम मजबुरीने करत आहे, पण तुम्ही माझी प्रतिष्ठा विकत घेऊ शकत नाही. मी हे सर्व काही बोलताच त्यांच्या चेहऱ्यावर राग दिसत होता. साहेब म्हणाले, मला तुझ्याकडून असे काही नको आहे, असे ते बोलू लागले. मला तुझ्याशी आणखीन काही महत्त्वाचे बोलायचे आहे. आता त्यांचा राग पाहून मलाही त्यांच्या विचारांची लाज वाटू लागली. मी त्यांची माफी मागितली आणि त्यांच्यासोबत त्यांच्या खोलीत आले. पण आतील दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. कारण मी इथे विचार करत होते की सरांची पत्नी आजारी आहे आणि सरांनी मला त्यांच्या पत्नीची काळजी घेण्यासाठी इथे बोलावले होते. पण त्यानंतरच्या दृश्याने मला आश्चर्यचकितच केले. मी आश्चर्यचकित नजरेने सरांकडे पाहिले. हे सर्व काय आहे, हे कसे झाले? तेव्हा सर म्हणू लागले की हे सर्व अचानक घडले आणि मी हे कसे केले ते मला समजले नाही. एवढं बोलून सर त्यांचे डोके दोन्ही हातात धरून खाली बसले. पण माझी अवस्था अशी झाली होती की सगळं बघून मी वेडी होते की काय असं वाटू लागलं. मी सरांना सांगितले की तुम्ही त्यांना दवाखान्यात घेऊन जा, त्यांना डॉक्टरांना दाखवायला हवं होतं. तेव्हा साहेब शांतपणे माझ्या चेहऱ्याकडे पाहत राहिले. मग म्हणू लागले, नताशा, ती मेली आहे. आता तिला कुठेही नेऊन काही उपयोग होणार नाही. या जगातला कोणताही डॉक्टर तिला वाचवू शकत नाही. हे ऐकून मला खूप वाईट वाटले. हे सगळं कसं आणि का झालं ते मला सांगायला त्यांनी सुरुवात केली. त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि मग मला सांगितले की त्यांना एक मुलगी आवडते आणि तिच्याशी त्यांना लग्न करायचे होते. पण काही कारणामुळे त्यांचे लग्न साक्षीसोबत झाले. पण लग्न होऊनही मी त्या मुलीला विसरू शकलो नाही आणि मग माझ्या पत्नीपासून लपून गुपचूप माझे तिच्याशी प्रेमसंबंध होते आणि अनेकदा मी तिला भेटायचो. आता माझ्या बायकोला माझ्यावर संशय येऊ लागला होता. तिला माझ्यावर संशय कसा आला हे मला माहीत नाही. हे एखाद्या गुप्तहेराचे काम होते. परंतु त्याचे न ऐकता तिने स्वतः माझ्यावर लक्ष ठेवायला सुरुवात केली होती. आज सकाळी तिने मला सांगितले की ती काही दिवसांसाठी मुंबईला जात आहे आणि मला तिच्याशिवाय एक आठवडा इथेच राहावे लागेल. मी दुःखी आहे असे तिच्यासमोर व्यक्त केले होते. पण मी वृषालीला खुलेपणाने भेटू शकेन या विचाराने मला खूप आनंद झाला होता. आता मला कोणाकडूनही धोका नव्हता.
मी वृषालीला आज घरी बोलावले आणि काही वेळातच माझी पत्नीसुद्धा घरी आली. तिने मला वृषालीसोबत रंगेहात पकडले आणि नंतर तिने माझ्याशी गैरवर्तन करून माझ्यावर ओरडण्यास सुरुवात केली. रागाच्या भरात तिथे पडलेला खंजीर माझ्या हातात कसा आला माहीत नाही आणि मी रागाच्या भरात विचार न करता तो खंजीर माझ्या पत्नीच्या छातीत घातला आणि तिने जाग्यावरच जीव गमावला. आता मी पूर्णपणे गोंधळलो आहे. मी काय करू? अशा स्थितीत मला तुझा विचार आला आणि तुझे शब्द देखील मला आठवले. म्हणून आता तुला माझ्यावर एक उपकार करावे लागेल. मी शांतपणे साहेबांचे बोलणे ऐकत होते, पण मी हे सर्व ऐकून मला धक्का बसला. मग मी त्यांना म्हणाले, मला काय करायचे आहे? तेव्हा साहेबांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले, तुला माझ्या पत्नीच्या खुनाची जबाबदारी स्वतःवर घ्यावी लागेल. तुला सर्वांना सांगावे लागेल की तू हा खून केला आहेस. तू चोरी करण्याच्या उद्देशाने येथे आली होतीस तेव्हा माझ्या पत्नीने तुला पाहिले आणि तू घाबरून तिच्या पोटात खंजीर मारलास. तू हे सर्व काही स्वतःला वाचवण्यासाठी केलं आहे हे सर्वांना सांगायचं. साहेबांचं म्हणणं ऐकून मला धक्का बसला. मी त्यांना म्हणाले, नाही, असे होऊ शकत नाही. मी हा खून माझ्या नावावर कसा करू शकते? त्यामुळे मला शिक्षा होईल आणि जर माझ्या आईला हे सर्व कळले तर ती जिवंतपणी मरेल. साहेब म्हणू लागले, काही होणार नाही. मी तुला वाचवीन. तुला मी जामीन मिळवून देईन आणि पोलिसांना सांगेन की मी तुला माझ्या पत्नीचा खून केल्याबद्दल माफ केले आहे. पण मला तुरुंगात जावे लागेल तर मला कोणीही वाचवू शकणार नाही. तुला मी नक्कीच वाचवू शकतो, परंतु मला अटक झाली तर माझ्या पैशाचाही मला उपयोग काही होणार नाही आणि तू काळजी करू नकोस. हे माझे तुला वचन आहे. माझ्याकडे खूप पैसे आहेत आणि मला पोलिसांना एवढंच सांगायचं आहे की तू माझ्या पत्नीच्या खून केल्याबद्दल मी तुला माफ केला आहे. माझा जामीन आणि थोडे पैसे खर्च करून तू तुरुंगातून बाहेर येऊ शकतेस. मी तुला कंपनीमध्ये बढती देईन, तुझा पगार वाढवून देईन, तुला चांगल्या एरियात घर घेऊन देईन. याशिवाय तुला जे पाहिजे ते मी तुला द्यायला तयार आहे. साहेबांचे बोलणे ऐकून माझे डोके माझ्या दोन्ही हातात धरून मी खाली बसले. मला काय करावे हे समजत नव्हते. माझं हृदय मला सांगत होतं की हे सर्व चुकीचं आहे. मी हे सर्व आरोप माझ्या डोक्यावर घेऊ नये, कारण मी अडचणीत अडकू शकते. दुसरीकडे साहेबही माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघत होते. तेव्हा मी विचार करून साहेबांना नकार दिल्यावर ते संतापले आणि म्हणाले की जर तू स्वतः हे सर्व करण्यासाठी सहमत होणार नाहीस तर मी तुम्हाला हे मान्य करायला भाग पाडू शकतो. मी तुझ्यावर चोरीचा आरोप करू शकतो, तुझ्या घरात पैसे ठेवून तुला कायमचे अडकवू शकतो आणि माझ्या पत्नीचा मृतदेह गायब करणे माझ्यासाठी अजिबात अवघड काम नाही. आता तूच कल्पना कर, तुम्हा दोघी आई आणि मुलीला तुरुंगात जावे लागेल आणि तिथेच दोघींना कायमचं मरावे लागेल. किंवा तुझ्याकडे एक पर्याय आहे. माझी आज्ञा तुला मान्य असेल तर मी तुला काही दिवसांनी तुरुंगातून बाहेर काढेन. साहेबांचे म्हणणे मान्य करण्याशिवाय माझ्याकडे दुसरा मार्गच नव्हता. तरीही मला माझी पर्वा नव्हती. पण जेव्हा साहेबांनी मला माझ्या आईबद्दल धमकी दिली तेव्हा मला ते सहन होत नव्हतं. मी माझ्या आईसाठी माझा जीवही देऊ शकते. माझ्यामुळे माझ्या आईला त्रास सहन करावा लागला तर ते मी कधीच सहन करू शकत नाही. माझा निर्णय ऐकून साहेबांना खूप आनंद झाला. म्हणूनच त्यांनी फोन करून पोलिसांना घरी बोलावले आणि नंतर पोलिसांनी मला पकडले आणि तुरुंगात नेले. आज माझी तुरुंगातील पहिली रात्र होती. आज पहिला दिवस होता की मी माझ्या घरापासून, माझ्या आईपासून दूर राहिले होते आणि पुन्हा पुन्हा मी खूप रडत होते. माझ्यासोबत काय होत आहे यावर माझा विश्वासच बसत नव्हता. आता मला पश्चाताप होत होता की मी साहेबांच्या बोलण्यात गुंतायला नको होतं. आता पोलिसांनीही माझी चौकशी केली तेव्हा साहेबांनी सांगितलेली गोष्ट मी त्यांना सांगितली. आता माझे मन आतून खूप रडत होते. बरेच दिवस निघून गेले होते. मला आठवड्याभरानंतर तुरुंगातून सुटका मिळेल असे सरांनी सांगितले होते. पण आता 2 आठवडे उलटून गेले होते. आत्तापर्यंत सरांनी माझ्यासाठी काहीच केले नव्हते आणि 2 आठवड्यांनी माझी आई मला भेटायला आली तेव्हा ती खूप रडत होती. आईला पाहिल्यावर मला माझ्या भावना आवरता आल्या नाहीत. मी आईला सांगितले, आई, साहेब काय करत आहेत? तू त्यांना जाऊन विचार. आजपर्यंत त्यांनी मला बाहेर काढण्याची व्यवस्था का केली नाही? तेव्हा आई आश्चर्याने मला सांगू लागली, मी तुझ्या सरांकडे अनेकदा गेले आहे नताशा, पण ते म्हणतात की मी तुमच्या मुलीला कधीच माफ करू शकत नाही, कारण तू त्यांच्या पत्नीचा खून केला आहेस. मी त्यांच्या पाया पण पडले नताशा, पण ते तुला माफ करायला तयारच नाहीत.
हे सर्व ऐकून मी अवाक झाले. मग मी सर्व हकीकत माझ्या आईला सांगितली आणि ती पण मला म्हणू लागली की मला तुझ्याकडून एवढ्या मूर्खपणाची अपेक्षा नव्हती. नताशा, तू कोणाच्या बोलण्यात कशी काय अडकू शकतेस? तू असं का केलंस? हा तू स्वतःवरती आळ का घेतलास? आई आता खूप रडत होती. मला विश्वासच बसत नव्हता की सर माझ्यासोबत असं कसं करू शकतात. ते माझ्याशी इतकं वाईट कसं काय वागू शकतात? साहेबांनी माझा विश्वासघात केला आहे. ज्या दिवशी मी त्याला नोकरी मागायला गेले त्या दिवसामुळे माझ्यावर ही वेळ आली आहे. मला आता त्या दिवसांसाठी खूप पश्चाताप होत आहे. मी त्या साहेबांना शिव्या देत होते आणि त्यांनी मला जे काही करायला सांगितले ते मी करेन ही त्यांची अट मी मान्य केली ते मी चुकीचं केलं होतं. आता ही हत्या स्वतःवर घेण्याची मला काय गरज होती? मी माझ्या आईसोबत हे शहर सोडून निघून गेले असते किंवा मी कायदा हातात घेतला असता तर आज हे सर्व काही घडले नसते. माझी आई सुशिक्षित नव्हती आणि तिच्याकडे वकील लावण्या इतके पैसेही नव्हते. मला तुरुंगातून काढण्याची व्यवस्था कोण करू शकेल? त्याला हे काम करता येत होते. तो काही अज्ञात कारणाने हात जोडून बसला होता. आता मला खूप भीती वाटत होती की माझे उर्वरित आयुष्य तुरुंगात मी घालवू का? मी माझे आयुष्य तुरुंगात सडत घालवायचे का? आयुष्यभर मी माझ्या आईचा चेहरा पाहण्यासाठी तळमळ करेल का? हा सर्व मी विचार करत होते. पण नंतर एक दिवस चांगली गोष्ट घडली. त्या दिवशी जेव्हा जेलर आला आणि त्याने मला तुरुंगातून बाहेर काढले. जेलरने मला एक गोष्ट सांगितली तेव्हा त्याचे बोलणे ऐकून माझे तोंड बंदच होत नव्हते. मी त्यांना सांगितले, माझे आई वडील दोघेही गरीब कुटुंबातून आलेले आहेत. पण दुःखाची गोष्ट म्हणजे त्यांनी गरिबीत जगणे निवडले होते. त्यांनी कधीही त्यांची परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केलाच नाही. त्यांना गरिबीत जगताना पाहिल्यावर मी नेहमी त्यांना सांगायचे, तुम्ही गरीब असाल तर तुम्ही तुमचे उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही स्वतःचे काही काम करा, काही कौशल्य शिका. तुम्ही तुमचं शिक्षण पूर्ण करा. कदाचित तुम्हाला यापेक्षा चांगली नोकरी मिळेल. मी माझ्या मैत्रिणींशी आणि माझ्या वयाच्या मुलींशी नेहमीच बोलायचे. पण माझे स्वप्न ऐकून माझ्या सर्व मैत्रिणी माझी चेष्टा करायच्या आणि म्हणायच्या, आम्ही सर्व गरीब कुटुंबातील आहोत आणि गरीब कुटुंबातच आम्ही जन्माला आलोय. आमचं नशीब कसं बदलणार? पण मला या गोष्टीचा राग यायचा. तेव्हा एखादी व्यक्ती काहीतरी करायला निघते तेव्हा त्याच्यासाठी काहीही अवघड नसते. खरं सांगायचं तर मी शाळेनंतर कॉलेजमध्ये शिकणारी आमच्या कुळातील पहिली मुलगी होते. कॉलेजमध्ये माझे जुने फाटलेले कपडे पाहून सगळ्या मुली माझी चेष्टा करायच्या. गरिबी ही त्यांच्या डोळ्यातील एक चेष्टा झाली होती. कदाचित त्यांनी गरिबीत आयुष्य कधीच पाहिले नव्हते. त्यामुळे गरिबांच्या कुरूपतेची आणि दुःखाची त्यांना जाणीव कशी होणार? पण मी इथे शिकण्यासाठी, काहीतरी बनण्यासाठी आले होते आणि अशा परिस्थितीत जर मी छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केले असते तर मी कधीच यशस्वी होऊ शकले नसते. मी अभ्यासात खूप हुशार होते आणि माझे मार्क्स सर्व मुलींपेक्षा जास्त होते. आता कॉलेजमधील मुलींचे माझ्याशी असलेले वागणे बदलू लागले. त्यांनी माझ्याशी चांगला ताळमेळ राखायला सुरुवात केली होती आणि हे माझे पहिले यश होते. मला वाटायचे की आयुष्यात सर्व काही ठीक होईल. मी काळाच्या ओघात सर्व काही साध्य करेन. अभ्यास करून जेव्हा मी सक्षम व्यक्ती बनेल तेव्हा जे लोक माझी चेष्टा करत होते तेच लोक माझ्याशी जोडले गेले. त्याबद्दल त्यांना माझा अभिमान वाटेल. पण कदाचित देवाच्या मनात काहीतरी वेगळेच असेल. आता मी 12वीत होते तेव्हाच माझे वडील गेले. बाबा गेल्यानंतर आमचा संसार अंधारमय झाला होता. आमच्या आजूबाजूला आमच्यासारखे गरीब लोक राहत होते आणि त्यांना 2 वेळचे जेवायलाही मिळत नाही. पण त्यांच्याकडून आम्ही तरी मदतीची अपेक्षा कशी करायची? बाबांना भेटायला येणारे आमचे नातेवाईक सर्वांनीच कपाळाला हात लावला होता. कोणीही आमचे एक ऐकायला किंवा आम्हाला मदत करायला तयार नव्हतं होत आणि या सर्व गोष्टींमुळे मला खूप त्रास झाला. आता माझ्या आईने लोकांच्या घरी काम करायला सुरुवात केली होती, पण त्यामुळेही आमचे जगणे शक्य नव्हते. मग एके दिवशी माझी आई अचानक आजारी पडली आणि आता तिला खाटेवरून उठण्याचीही ताकद होत नव्हती. जोपर्यंत चांगल्या डॉक्टरांकडे तिच्यावर उपचार केले जात नाही आणि तिला औषधे दिली जाणार नाही तोपर्यंत ती कशी बरी होणार? मला लोकांना त्यांच्या घरी काम करता येत नव्हते. म्हणूनच मी घरात लहान मुलांना ट्युशन द्यायला सुरुवात केली होती. पण त्यातूनही घर चालवण्या इतके पैसे कमवले जात नव्हते आणि आईच्या उपचारासाठी पैसे जमा राहत नव्हते. मी बाबांना गमावले होते
पण त्यांच्यानंतर मी माझी आई गमावण्याचा विचारही करू शकत नाही. म्हणूनच मी त्या कंपनीत कामाला गेले. माझ्याकडे कमी ज्ञान आहे याची मला जाणीव असल्याने मी त्या व्यक्तीला माझ्या मजबुरीबद्दल सांगितले आणि त्याला माझ्या परिस्थितीबद्दल मी अगोदरच सावध केले, कारण तो मला त्याच्या कंपनीमध्ये काम देईल आणि माझा हा अंदाजही चुकीचा नव्हता. पण मी स्वतः कोणत्या संकटात सापडणार आहे हे मला फारसे माहीत नव्हते. या माणसाने स्वतःच्या फायद्यासाठी माझा वापर केला होता आणि कदाचित तो त्याच्या स्वतःच्या जीवनात खूप व्यस्त होता. मी त्याच्यासोबत काय केलं होतं, तो माझ्याशी असं कसं करू शकतो या विचाराने मी वेडी झाले होते. आणि आता जेव्हा जेलर साहेब मला म्हणाला, नताशा, तुझी निर्दोषता सिद्ध झाली आहे, म्हणून आता तू इथून जाऊ शकतेस. हे कसे घडू शकते यावर माझा विश्वासच बसत नव्हता. जेलर म्हणाले, नताशा, उद्याच्या वर्तमानपत्रातील बातमीमध्ये सर्व काही उघड होईल आणि तुला उद्या पुन्हा एकदा कोर्टात हजर केले जाईल. त्यामुळे उद्या वेळेवर कोर्टात ये. जे काही सत्य आहे ते सर्वांसमोर येईल, असे ते बोलू लागले. मी त्यांचे आभार मानले आणि घरी आले. माझी आई खूप रडत होती. शेजारच्या बायका माझ्या आईच्या शेजारी बसल्या होत्या आणि सगळ्यांनी मला डोळ्यांसमोर पाहिल्यावर त्यांचाही विश्वास बसेना. आईने मला मिठी मारली आणि कितीतरी वेळा तिने मला रडतच विचारले, तू इथे कशी आलीस नताशा? तेव्हा मी आईला सांगितले, आई, मला खात्री आहे की माझ्या सरांनी मला जामीन मिळवून दिला असेल. आणि बघ आई, शेवटी त्यांनी मला जामीन दिला आणि आता माझी सुटका झाली आहे. आई, आता मला सरांच्या घरी जाऊन त्यांचे आभार मानायचे आहेत. मी आंघोळ करून कपडे बदलले आणि मग आईने बनवलेले स्वादिष्ट जेवण खाऊन मी साहेबांचे आभार मानण्यासाठी त्यांच्या घरी आले. आज मी खूप आनंदात होते. इतक्या दिवसांनी तुरुंगातून माझी सुटका झाली होती. अशा परिस्थितीत मला आनंद वाटणे आणि साहेबांचे आभार मी मानणे स्वाभाविकच होते. जेव्हा मी त्यांच्या घरी पोहोचले तेव्हा मला हे सर्व पाहून आश्चर्य आणि अस्वस्थ वाटले, कारण साहेबांच्या घराभोवती पोलीस जमा झाले होते आणि त्यांच्या घराचे दारही बंद होते. तिथे पहारेकरीऐवजी मला पोलीसच दिसत होते. मी तिथून मागे वळले आणि मी वाटेत भेटलेल्या काही लोकांना याबद्दल विचारले. तेव्हा ते सर्व म्हणाले की साहेबांना पोलिसांनी अटक केली आहे आणि हे घर देखील सील केले आहे. मला काही समजले नाही, हे काय आहे? मग मी बाहेर कशी आले? खून मी नाही तर साहेबांनी केला आहे हे पोलिसांना कळले असेल का? कोर्टात जाऊनच संपूर्ण सत्य मला जाणून घ्यायचे होते. मग मी गुपचूप माझ्या घरी परत आले. मग आईने मला विचारले, नताशा, तू साहेबांना भेटून आलीस का? मग मी सर्व हकीकत माझ्या आईला सांगितली आणि ती पण हे सर्व ऐकून आश्चर्यचकित झाली. शेवटी हे कसे शक्य होते? परंतु जे काही झाले ते माझ्या बाजूने होते, चांगल्यासाठीच होते. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी कोर्टात हजर झाले तेव्हा माझे निर्दोषत्व कसे सिद्ध झाले हे जाणून घेण्यासाठी मी उत्सुक होते. मला आता याची कल्पना आली होती. सर माझ्यासमोर डोकं खाली करून उभा होते. न्यायाधीशांनी त्यांना सांगितले की त्यांचा गुन्हा सिद्ध झाला आहे आणि या गोष्टी सर्वांसमोर आल्या आहेत. ही मुलगी निर्दोष होती. तिला फक्त तुम्ही अडकवले होते. तुझी विनंती ऐकून त्या मुलीने सर्व काही मान्य केले. तिने खुनाचा भार स्वतःवर घेतला आणि आता तूच सर्वांना सांग, तू तुझ्या पत्नीचा खून का केलास? सर थरथरल्या स्वरात म्हणाले, मी गरीब तरुण होतो. मला पैसे कमावण्यासाठी एक शॉर्टकट रस्ता हवा होता. मला माझं आयुष्य बदलायचं होतं, कारण मला त्यागाचा आणि गरिबीचा तीव्र तिरस्कार होता. आणि मग एक दिवस मी श्रीमंत मुलीला माझ्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. तिच्यावरचे माझे प्रेम तिला इतके पटवून दिले की ती माझ्याशिवाय इतर कुणाचाही विचारही करू शकत नव्हती. त्यानंतर त्या मुलीने तिच्या वडिलांच्या इच्छेविरुद्ध जाऊन माझ्याशी लग्न केले. तिच्या वडिलांनी मला पहिल्या नजरेतच ओळखले होते की मी एक फसवणूक करणारा मुलगा आहे. मी त्यांच्या मुलीला कधीच आनंदी ठेवू शकणार नाही. मला माहीत नाही की त्या व्यक्तीने मला पहिल्याच भेटीत कसे काय ओळखले, पण माझ्या पत्नीने त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही आणि तिने माझ्याशी लग्न केल्यानंतर ती तिच्या वडिलांपासून वेगळी झाली. काही काळानंतर तिचे वडील जीवनाशी लढाई हरले. त्यामुळे आता त्यांची सर्व काही संपत्ती माझ्या पत्नीच्या नावावर हस्तांतरित झाली होती. हे सर्व पैसे, मालमत्ता, सर्व काही आमच्या दोघांकडे होते. माझ्या पत्नीने कधीही मला कोणत्याही बाबतीत अडवले नाही. मी मला पाहिजे तिथे जाऊ शकतो. तिने मला कधीही कोणताही प्रश्न देखील विचारले नाही किंवा तिने कधीही माझ्यावर संशयसुद्धा घेतला नाही. परंतु माझ्यासाठी हे सर्व काही पुरेसं नव्हतं.
मला माझं ध्येय साध्य करायचं होतं आणि मग जेव्हा मी वृषालीला पुन्हा भेटलो तेव्हा वृषाली माझी जिवलग मैत्रीण होती. तिला पाहून मी माझ्या हृदयावर नियंत्रण ठेवण्यास विसरलो आणि मी तिच्याशी देखील संबंध ठेवू लागलो. मला वृषाली खूप आवडत होती. मी विचारही करू शकत नाही तिच्याशिवाय मी कसा जगू शकेन. वृषालीला हे पण माहीत होतं की मी हे लग्न फक्त माझ्या मजबुरीमुळे केलं आहे आणि आता जेव्हा मी तिच्यावर पैशांचा वर्षाव करू लागलो तेव्हा तिने पण माझ्यावर असलेलं प्रेम व्यक्त केलं होतं. आता आम्ही दोघं खूप आनंदी एकत्र राहू लागलो. मी माझ्या पत्नीची खूप काळजी घेतली आणि तिच्यावर खूप प्रेम केलं, पण याबद्दल मी तिला कधी शंका येऊ दिली नाही. पण एके दिवशी तिच्या एका खास सेवकाने मला आणि वृषालीला सोबत पाहिले आणि त्याने माझ्या पत्नीला संपूर्ण गोष्ट सांगितली. पण माझ्या पत्नीचा यावर विश्वास बसला नाही. तिने स्वतःच्या डोळ्यांनी हे पाहिल्याशिवाय ती माझ्या विरुद्धच्या कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवत नव्हती. पण एके दिवशी जेव्हा तिने मला स्वतः वृषालीसोबत पाहिले तेव्हा तिला खूप वाईट वाटले, पण तिने माझ्यासमोर काहीच उघड केले नाही आणि मग तिने मुद्दाम मला सांगितले की ती काही दिवसांसाठी मुंबईला जात आहे. तिने हे अनौपचारिकपणे मला सांगितलं, पण तिच्या अनुपस्थितीत मला करमणार नाही असे मी तिला दाखवले. ती गेल्यावर मला वाटलं आज मी वृषालीला घरी घेऊन येईल. मला तिला भेटावेसे वाटले, पण जेव्हा मी वृषालीला घरी आणले तेव्हा माझी पत्नीही घरी आली आणि तिने आम्हा दोघांना खूप वाईट अवस्थेत पाहिलं होतं. हे सर्व पाहून मी घाबरून गेलो होतो. मला माहीत होतं की आता ती मला सोडून जाईल आणि ही सर्व संपत्ती सर्व काही माझ्या हातातून निघून जाईल. मग मी रागाच्या भरात घाबरून माझ्या पत्नीचा खून केला आणि अशा प्रकारे तिची सर्व संपत्ती माझ्याकडे आली. मला माहीत नव्हतं की माझ्या पत्नीने खोलीत CCTV कॅमेरे लावले होते, ज्याबद्दल तिच्या वकिलांना माहीत होतं आणि मला या सर्व गोष्टीची माहिती नव्हती. खरं तर जेव्हापासून माझ्या पत्नीला वृषालीवर संशय आला तेव्हापासून तिने हा कॅमेरा बेडरूममध्ये लावला होता, जेणेकरून मी वृषालीला तिच्या अनुपस्थितीमध्ये इथे घेऊन आलो तर तिला याची माहिती होईल. पण मला या सगळ्या गोष्टीची माहिती नव्हती. त्यामुळे माझ्या स्वतःच्या पत्नीच्या हत्येपासून नताशाने या खुनाची जबाबदारी स्वतःवर घेण्यापर्यंत संपूर्ण रेकॉर्डिंग त्यात शूट झाली होती. त्या दिवसात माझ्या पत्नीचे वकील दुसऱ्या शहरात गेले होते आणि वकील ज्या ठिकाणी गेले होते तिथे सिग्नल नसल्याने त्यांना याची माहिती नव्हती. परंतु जेव्हा तो परत आला आणि त्याला माझ्या पत्नीच्या हत्येबद्दल माहिती मिळाली तेव्हा त्याने पोलिसांना सर्व CCTV कॅमेऱ्यांचे रेकॉर्ड्स तपासण्यास सांगितले आणि तेव्हाच संपूर्ण सत्य बाहेर आले की हा खून मीच केला आहे आणि हा खून मी नताशावर लादला होता. तिने हा खून स्वतः केला असे कबूल केले नाही, तर तिला आणि तिच्या आईला मारण्याची मी धमकी पण दिली होती. मला आता माझी तुरुंगातून सुटका का झाली याचे संपूर्ण कारण समजले आणि याबद्दल मी साहेबांच्या पत्नीचे आभारी आहे. अन्यथा ते कॅमेरे त्यांनी तिथे लावले नसते तर मी अजूनही तुरुंगातच असते. मला आता समजले होते की साहेबांना मला तुरुंगातून बाहेर काढायचेच नव्हते, कारण त्यांना वृषालीसोबत मुक्त जीवन जगायचे होते. आता त्यांची पत्नी या सर्व गोष्टीतून मुक्त झाली होती आणि सर्व संपत्ती त्यांच्या हातात गेली होती. ते त्यांच्या आवडीच्या स्त्रीशी लग्न करून तिच्यासोबत आपल्या आवडीचे आयुष्य जगू शकत होते आणि त्यांना मला तुरुंगातून बाहेर काढण्याची काय गरज होती. पण सर हे विसरले होते की वर एक देव आहे जो प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवतो. कधी काय होईल याबद्दल कुणीही काहीही सांगू शकत नाही. ते घर आणि संपत्ती नंतर अनाथ आश्रमाला देण्यात आली, कारण साहेबांच्या पत्नीचा कोणताही नातेवाईक या जगात नव्हता. त्यानंतर मला एका हॉटेलमध्ये वेटरची नोकरी मिळाली आणि त्याचसोबत मी माझे शिक्षण पण सुरू ठेवलं. मी सुरुवातीपासूनच मेहनती होते. मेहनतीसाठी आयुष्याचा त्याग करणारी मी नव्हते. आता काही काळ गेला तेव्हा मला हॉटेलची सर्व काम समजले होते. मी पण थोडे पैसे बचत करू लागले आणि आता माझे पदवीपर्यंतचे शिक्षण पण पूर्ण झाले होते. पण कुठेतरी नोकरी करण्याऐवजी मी स्वतःचे एक छोटेसे पार्लर टाकावे असा विचार करून मी एका सलूनमध्ये पार्लरचा कोर्स केला. मला वाटत होतं मी स्वतःचा व्यवसाय करावा आणि देवाची इच्छा असेल तर त्या व्यवसायात माझी खूप प्रगती होईल असा विचार मी केला होता आणि त्याचं असं झालं की मी काही पैसे उसने घेतले आणि माझ्याकडे काही बचत केलेले पैसे होते. मी सर्व गरजवंत महिलांना तिथे काम देऊ शकते. मी देवाच्या नावाने एक छोटेसे दुकान उघडले. सुरुवातीला माझे हे काम चांगले चालले नाही, त्यामुळे मी निराश झाले. माझी आई पण मला वेळोवेळी सांगायची की मी हा निर्णय घेऊन चूक केली आहे.
पण आता जेव्हा माझं काम खूप चांगलं चालू होतं आणि मी माझ्या पार्लरमध्ये मदतनीस लावल्या होत्या, तेव्हा माझी आई पण माझ्या निर्णयावर खुश होती आणि ती मला म्हणायची, तू खूप धाडसी मुलगी आहेस. तुझ्या इच्छेनुसार तू परिस्थिती बदलू शकतेस. आता तुला हवे त्यानुसार तू या पार्लरचे रूपांतर मोठ्या सलूनमध्ये कर. आणि आईचं बोलणं ऐकून मी हसायला लागले. ती मला म्हणाली, नताशा, हे सर्व तुझ्या वडिलांची शिकवण आहे. त्यांनीच तुला हे सर्व काही शिकवले. माझे काम आता खूप चांगले चालत आहे. आता मी माझ्या आयुष्यात खूप पुढे आले आहे. जेव्हा मला माझ्या भूतकाळाविषयी आठवते तेव्हा माझा आत्मा थरथर कापतो. पण तो काळ निघून गेला होता. मी जे काही केले ते योग्य केले का, हे मला तुम्हाला विचारायचे आहे. माझ्या आयुष्यात खूप चुकीचे लोक आले होते, पण मी त्यांना आता माफ केले आहे, कारण त्या लोकांना त्यांच्या कृत्याची शिक्षा झाली आहे. आता साहेब त्यांच्या पत्नीच्या हत्येसाठी जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. तुम्हाला कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह.